आजच्या घडामोडींवर। सहजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची निवड। ICS ची करिअर कट्टामध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय कामगिरी। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीदिनी खेडमध्ये राबवण्यात आले स्वच्छता अभियान। आणि रोटरी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, कालानुरूप बदलणारे शासकीय नियम आणि कायदे तसेच संस्थेच्या अडीअडचणीच्या काळात योग्य व धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याची माहिती बैठकीत सांगण्यात आली। यावेळी नंदकुमार गुजराती यांची उपाध्यक्षपदी, विलासभाई बुटाला यांची खजिनदारपदी तर मंगेशभाई बुटाला यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे। याशिवाय कौस्तुभभाई बुटाला यांची सेक्रेटरी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। बैठकीच्या शेवटी संस्थेच्या सर्व संचालकांनी नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संस्था शैक्षणिक गुणवत्ता, पारदर्शक कारभार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टाच्या विविध उपक्रमांचा बक्षीस समारंभ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत आणि खादी ग्रामोद्योग विभागाचे सभापती नामदार रवींद्र साठे यांच्या हस्ते राज्यातील विविध महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आलं। ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने या विविध उपक्रमात सहभागी होत विशेष कामगिरी नोंदवली। सौर ऊर्जा जनजागृती या उपक्रमात प्रथम क्रमांक आणि AWS करिअर या उपक्रमात विशेष कामगिरी नोंदवली। सदर स्पर्धेत उत्कृष्ट करिअर संसद या विभागात ICS महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे। तसेच उत्कृष्ट महाविद्यालय या विभागात महाविद्यालयाने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। याशिवाय करिअर कट्टा उपक्रम राबवणारे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी व डॉक्टर चंद्रशेखर साळुंखे यांना विशेष सन्मानित करण्यात आलं। या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केलंय। या यशामुळे ICS महाविद्यालयाच्या शैक्षणिक, मार्गदर्शनात्मक आणि करिअर विकासातील कार्याला जिल्हा स्तरावर नवी ओळख मिळाली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। या अंतर्गत स्वलिखित काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या तालुक्यातील तरुणांपासून सर्वांनी सहभाग घेतला। या काव्य वाचनात सौ अनघा तोडकरी, सौ दीप्ती जाधव, सौ अक्षता जंगम, श्रावणी जंगम, आर्या भंडारे, सूरज कासार, संदेश सागवेकर, दादासाहेब शेख, विनोद लष्कर, भाऊसाहेब कांबळे, बाबासाहेब कांबळे यांनी सहभाग घेतला होता। तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा पौर्णिमा पवार आणि कार्याध्यक्ष विनय माळी यांनीही कविता सादर केली। कार्यवाह सौ दीक्षिता तांबे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं वर्णन चारोळीतून केलं। याच कार्यक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कळंबणी बुद्रुक नंबर 1 या शाळेतील विद्यार्थिनी वेदिका हंबीर हिने जिल्हा परिषदेच्या मराठी भाषा संवर्धन सप्ताह या अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आणि सहजीवन शिक्षण संस्थेचे कला शिक्षक राकेश देवरुखकर यांना महाराष्ट्र शासन कला संचालनालय विभागातून राज्य पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद खेडच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। याच कार्यक्रमात सौ अक्षता जंगम यांनी लिहिलेल्या वात्सल्य सिंधू या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। अशा प्रकारे चांगल्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ दीक्षिता तांबे आणि पौर्णिमा पवार यांनी केलं। यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद जाडकर, कार्याध्यक्ष विनय माळी, कोषाध्यक्ष विमल कुमार जैन उपस्थित होते। महाराष्ट्र भूषण
शिक्षण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी अभियानात खेडच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ खोत, सांस्कृतिक युवा कल्याण सभापती भूषण चिखले, महिला बाल कल्याण सभापती सौ रसिका खेडेकर, नगरसेविका दीप्ती शिकवण, वर्षा साप्ते, आरती पवार, रेश्मा खतीब, अंजुम कुर्णे तसेच खेड शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे सदस्य, खेड शहरातील अनेक सन्माननीय नागरिक, संप्रदायातील अनेक सदस्य उपस्थित होते। या उपक्रमाचं कौतुक करताना नगराध्यक्ष सौ माधवीताई यांनी प्रथम आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना अभिवादन केलं आणि आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ राखण्याकरिता आपल्या प्रतिष्ठानला भक्कम साथ देऊ असं वचन दिलं। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता आणि थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। यानंतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। आजचे युग हे विज्ञानाचे युग असून आपले दैनंदिन जीवन विज्ञानाशी निगडित आहे, म्हणून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला। यानंतर विज्ञान विषयाच्या विभाग प्रमुख सौ रिया पवार यांनी आपल्या जीवनाची सुरुवात व जीवनात येणाऱ्या समस्यांचं निरसनही विज्ञानाने होतं, जीवनात विज्ञानाचं किती महत्त्व आहे, त्याचबरोबर विज्ञानातील विविध संकल्पना सोडवण्याच्या क्लुप्त्या सांगून सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सदरच्या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। सहजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब खेडकडून शुभेच्छा देत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी रोटरी क्लबचे विपिनदादा पाटणे, मंदार संसारे, आबा संसारे, वैजेश साडविलकर, संतोष पाटणे, संजय कोकाटे आणि गांधी उपस्थित होते। सहजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची निवड झाल्याबद्दल खेड तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, सल्लागार उत्तम कुमार जैन, सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष सौ अश्विनी वडके, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी उपस्थित होते। खेडची ग्रामदेवता श्रीदेवी खेडजाई रेडजाई जाखमाता देवस्थानतर्फे शिमगा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये सोमवार दिनांक 2 मार्च रोजी रात्री 9:35 श्रीदेवी खेडजाईचा होम, मंगळवार दिनांक 3 रोजी दुपारी 4 ते 5:30 वाजता सहाण भरणे आणि रात्री सोनाराळी येथे आरत्या होतील। बुधवार दिनांक 4 मार्च कुवारसाई साळीवाडा, गुरुवार दिनांक 5 कुंभारवाडा, एकविरा नगर, क्षेत्रपाल नगर, पदुमलेवाडी, 6 रोजी भडगाव नक्षेवाडी, उसरेवाडी, शेवरवाडी, शनिवार 7 रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे पालखी पूर्ण दिवस बसेल। रविवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता ब्राह्मणाळी, देवीचे शिंपणे आणि छबिना। सोमवार दिनांक 9 मार्च कासारळी येथील श्री महाकाली मंदिरामध्ये पालखी बसेल। त्यानंतर पालखीतील रुपये उतरवणे आणि शिमगा उत्सवाची सांगता होणार आहे। सदर कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील, असं श्रीदेवी खेडजाई रेडजाई जाखमाता देवस्थानचे अध्यक्ष यांनी कळवले। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड कासारळी येथे कोकणी कला जोपासणारे खेळे आले असता त्यांनी आपली कला सादर केली। यावेळी आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी त्यांच्याशी बातचीत केली।
कोकण म्हटलं की शिमगा आणि शिमगा म्हटलं की कोकण, हे जणू त्रैरासिक आहे. आणि हे त्रैरासिक आज आपल्याला इथे दिसतंय की पूर्वी कौलारू घरं आणि घरासमोर आपल्या होळी लावायचे. हा कोकणी शिमग्याचं एक आपण त्याला एक एखादं असं सणाची संस्कृती जोपासताना ही लोक दिसत आहेत. आज खेड तालुक्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लोक गेली तर ती शिमग्याला आपल्या घरी येतात. आपली संस्कृती लोकांना मुलांना कळली पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून हे सगळीच वयस्कर मंडळी आज ह्या कोकणचा शिमगा साजरा करताना दिसत आहेत. आज इथे खेळी तिसेगावचे खेळी आपल्या समोर आलेले आहेत आणि कौलारू घरासमोर मी मगाशी म्हटलं समोर पूर्वी ह्यांच्या खेळांचे नाच साजरे व्हायचे. पण आता बिल्डिंगा टुमदार बिल्डिंगा जरी उभ्या राहिल्या तरी आपली संस्कृती जपली पाहिजे हाही इथल्या अपार्टमेंटमधल्या काही सदस्यांनी डोळ्यासमोर हेतू ठेवून या तिसेगावच्या ग्रामस्थांनी इथे बोलवलेले आहे आणि ही सेवा त्यांनी रुजू केलेली आहे. आपण त्या ग्रामस्थांचा प्रतिनिधी आहेत, त्या काकांजवळ बोलूया. काका नमस्कार, शिमग्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही काय सांगाल, हे आम्हाला 5 ते 6 लोक वयस्कर लोक आज आम्हाला इथे निर्णय प्रकारचे खेळ खेळताना दिसले. आम्ही त्यांचं बघितलं, आम्हाला छान खेळ वाटला, आम्ही मुलांना पुढे समजवला. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? कारण प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की हे आमचं कलकाई देवस्थान तिशामध्ये आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही फाल्गुन शुद्ध षष्टीला म्हणजे पंचमी झाल्यानंतर पहिली होळी झाली की आम्ही बाहेर पडतो खेले म्हणून 8-9 गावाचं घेत असतो आणि ती आमची संस्कृती ही कायमस्वरूपी ही प्रथा आहे आमच्या गावची आणि देवीची प्रथा आहे ती. आणि त्या खेळातून देवीला मग ते नैवेद्य म्हणून असतो तो त्या ह्याच्यातून लोक वर्गणी करून जमा जी होती आरती तो त्याच्यात दिला जातो नैवेद्य, एक जे मान असतो देवीचा तो दिला जातो. पण साधारण किती वर्ष आपण, तुम्ही खूप वर्षाची संस्कृती आहे कोकणाला, आपल्या परंपरा आहे, पण तुम्ही साधारण किती वर्ष हे करताय? आमचे वाडवडिलांपासून आमच्या पंजोबांपासून हे सगळं चालू आहे. एवढं माहिती आहे मला की पंजोबांपासून ही प्रथा चालूच आहे. देवीची परंपरा तुम्ही त्याच जपताय. घराचं जे पूर्वी जे नेमून जे मानकरी खेळ असतील काही मुंबईवर नसतात, ते मुंबईवर पण आपले काम सोडून प्रत्येकाचा काही ना काही व्यवस्था आहे ते बंद करून 15 दिवस आमचा खेळ चालत असतो शिमण्यापर्यंत. मी कॅमेरामॅनला सांगेन की ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की 7 समुद्र पार गेलेला आपला कोकणी माणूस दादा जरा पुढे आहे ना, याचं विशेष कौतुक करावंसं आपल्याला वाटतं की 7 समुद्रा पलीकडे जाऊन कामधंदा बाजूला ठेवून आपल्या कोकणातल्या लाल मातीला जागलेला असा हा खेळी आहे. दादा तुझं नाव काय आहे? दीपक मांडवकर हा आहे. दीपक जो आहे आपण बोलूया. दीपक दादा तू काय सांगशील, कारण तू बाहेरगावी गेला होतास आणि आजकाल संगणक मोबाईलच्या जगात तू ह्या खेळीच्या वेशात येऊन तू परंपरा आपली जोपासतोय. आज गेले आत्ताच काकांनी सांगितली की तू कित्येक वर्ष सेवा करतोय, काय सांगशील तू? संगणक मोबाईल जरी आला तरी आपली परंपरा आपल्याला सोडून चालत नाही. परंपरा ही जपावीच लागणार. माझ्या वाडवडिलांनी जपली, आता मी जपते, माझ्या नंतरही माझी परंपरा जपली जाईल. याच माध्यमातून तू देवीची सेवा करतोयस. खऱ्या अर्थी अनेक मुंबईत तिथे कामधंदा करणारे लोक आहेत आणि इथल्या अपार्टमेंटला लोकांचंही कौतुक करावं असं वाटेल की 4 भिंतीमध्ये जरी ब्लॉकमध्ये आपण म्हणतो की काही तेवढंच विश्व आहे, तर तसं विश्व न ठेवता आपली कला पुढच्या पिढीला कळली पाहिजे हा हेतू ठेवून ह्या सगळ्या खेळांकडून त्यांनी सेवा करून घेतलेल्या आहे. ठेवून आम्ही हे सगळं बोलवलेलं आहे. शिमग्याच्या सगळ्या या खेळीला मी शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडतर्फे 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये 14 तारखेला विशेष ईश्वर मिलन तपस्या, 15 तारखेला लाईट हाऊस महाडनाका येथे ईश्वरीय महावाक्य शिवध्वजारोहण, देवता अनेक ईश्वर एक, सर्व देवतांचा रचयिता एक या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी व्हॅल्यू गेम घेण्यात आली. दुपारी भुलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य यावर प्रवचन, सायंकाळी चाकाळ येथे महाशिवरात्री कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मंडणगड समर्थनगर, मंडणगड निगवणे, दहागाव, खेडमध्ये निगडे रेमजेवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आलं. क्षेत्रफळ नगर या जिल्हा परिषद शाळेतही छोट्या मुलांना नैतिक मूल्य, मनाची एकाग्रता यावर मार्गदर्शन केलं. ब्रह्मकुमारी स्वरूपा यांनी रुखीकोंडे या ठिकाणी महाशिवरात्री कार्यक्रम व व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केलं. खेड तालुक्यातील युवा उद्योजक तथा जामगेगावचे सुपुत्र शैलेशदादा कदम यांना खेड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आलं. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजाचे आणि तालुक्याचे नाव उंचावल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. शैलेशदादा कदम यांनी अत्यंत कमी वयात उद्योग क्षेत्रात पदार्पण करून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शैलेशदादा कदम हे जामगे गावचे सुपुत्र असून ते रामदासभाई कदम यांचे पुतणे तसेच राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे चुलत बंधू आहेत. कुटुंबातील राजकीय आणि सामाजिक परंपरेचा वारसा जपत त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. या सन्मान सोहळ्याप्रसंगी शहर अध्यक्ष शरद शिर्के, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, अंकुश विचारे, रोहन विचारे, दीपक नलावडे, सुनील सावंत, सुनील साळोखे, राजू आंबरे, संदीप नायकवडी, प्रशांत सावंत, सुरेश चिकणे, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी नगर परिषदेत सुरू असलेल्या काही कामांबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी औपचारिक तक्रार दाखल करत प्राणी नसबंदी केंद्राच्या इमारतीचं बांधकाम मंजुरीपूर्वी काम पूर्ण, निविदा प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर शिवाय काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार या कामास प्रशासकीय मंजुरी नव्हती, तांत्रिक मंजुरी नव्हती, अर्थसंकल्पीय ठराव नव्हता, निविदा प्रक्रिया राबवलेली नव्हती, वर्क ऑर्डर जारी झालेली नव्हती. तरीही प्रत्यक्ष बांधकाम रात्रभर सुरू असल्याचं छायाचित्रांवरून दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी याआधीही नगर परिषद सभेत मंजुरीपूर्वी पूर्ण झालेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे आधी काम नंतर मंजुरी ही केवळ चूक नसून पद्धतशीर प्रवृत्ती आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारतायत. मोठा गोलमाल असल्याचा देखील भास नागरिकांना आता जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. दापोली महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचं वीज बिल थकीत राहिल्यास ऑनलाईन पद्धतीने थेट वीज पुरवठा बंद केला जाऊ शकतो, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. स्मार्ट मीटर प्रणालीमुळे आता वायरमन प्रत्यक्ष येऊन कनेक्शन कट करण्याची आवश्यकता उरलेली नाही. स्मार्ट ॲप्लिकेशनद्वारे ऑटो कट ऑफ सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली असून बिल न भरल्यास ग्राहकांचा वीज पुरवठा थेट बंद होऊ शकतो. विशेषतः मार्च एंड असल्यामुळे ग्राहकांनी आपलं वीज बिल वेळेत भरावं असं आवाहन करण्यात आलंय. सध्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असल्याने घरातील वीज गेल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचं म्हणजे वीज पुरवठा बंद झाल्यानंतर तात्काळ लाईट सुरू होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने बिल भरल्यानंतर सध्या साधारणतः 2 ते 3 तासांनीच वीज पुरवठा पूर्ववत होतो, असं महावितरणकडून सांगण्यात आलंय. मात्र यासाठी ग्राहकांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर वीज आपोआप सुरू होईल. ग्राहकांनी कोणताही त्रास टाळण्यासाठी वेळेत वीज बिल भरण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. 27 फेब्रुवारी 2026 पासून सामंत यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. टेनिस क्रिकेट खेळात 90% मुलं ही सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना या खेळात करिअर करता यावं, चांगल्या खेळाडूंना नोकरीच्या संधी निर्माण व्हाव्यात, टेनिस क्रिकेटला अधिकृत खेळ म्हणून केंद्र शासनाची मान्यता मिळावी आणि शालेय शिक्षणात इतर खेळाप्रमाणे टेनिस क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी मी युद्ध पातळीवर काम करणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं. लवकरच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करून टेनिस क्रिकेट खेळाडूंना एक मोठा मंच निर्माण करून देण्याचा मानस मंत्री महोदयांनी व्यक्त केला. पुढे लेदर क्रिकेटप्रमाणे खेळाडू टेनिस क्रिकेटचा करिअर म्हणून विचार करतील, असं पोषक वातावरण टेनिस क्रिकेटसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तयार करण्याचा मानस सामंत यांनी बोलून दाखवला. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने एक तरुण तडफदार अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत संपूर्ण भारतात टेनिस क्रिकेटचा शिस्तप्रिय पद्धतीने प्रसार होईल, असे उदय सामंत यांनी आवर्जून नमूद केले. 31 मार्च ते 5 एप्रिल 2026 दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे होणाऱ्या प्रेसिडेंट कप या 16 राज्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा पुढील योजना आणि स्पर्धा याबद्दल अधिक माहिती दिली जाईल, असं सामंत यांनी सांगितलं. रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी श्री वाजजाई देवी मित्रमंडळ मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ शिवतर वर्ष 41वे सार्वजनिक श्री वाजजाई देवी उत्सव, पालखी सोहळा आणि श्री सत्यनारायणची महापूजा या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतलं.
यावेळी श्री वाघजाई देवी मित्रमंडळ शिवतर खिंडवाडी अध्यक्ष सूर्यकांत मोरे, सचिव निलेश मोरे, सल्लागार मधुसूदन सुर्वे, खजिनदार दीपक सुर्वे, सागर सुर्वे, सुरेश मोरे, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 1 मार्च 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इंचार्ज रोहन विचारे यांच्या वतीने निराधारांना आधार या उपक्रमाअंतर्गत खोंडे येथील सुयोग भोसले यांचा 2 वर्षांपूर्वी मोटर अपघात झाला होता. सद्यस्थितीत ते पूर्ण बेडवर आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी जिन्साचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष सुरेश चिकणेसर, लायन्स क्लबचे खजिनदार माणिक लोहार आदी सदस्य उपस्थित होते. शनिकृपा हितवर्धक मंडळ आणि प्रगती महिला मंडळ तसेच जय बजरंग क्रीडा मंडळ गिम्हवणे तेलीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने होळी सणाचं औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांचा वाडीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शाखा प्रमुख सुभाषजी झगडे, प्रवीणजी झगडे, प्रमोदजी झगडे, भाई झगडे, नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेले प्रवीणजी झगडे, धोंडूजी झगडे, उदयजी झगडे, जाळगाव शिवसेना उपशाखा प्रमुख योगेशजी साटम, कैवल्य झगडे, अथर्व झगडे, शिरीष देसाई आणि ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.